हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वरा फुलाणे किचन चॅनलमध्ये. तर आज आपण इथे हॉटेलसारखे छोले भटुरे इथे बनवायला घेतलेले आहे आणि ही रेसिपी एकदम घरच्या साहित्यामध्ये, घरच्या मसाल्यामध्ये बनवून रेडी होते. बाहेर जायची काहीच गरज नाही आहे. बघू शकता एकदम तर्रीबाज आणि आपले भटुरेसुद्धा इथे टमटम असे फुलतात. तर घरी बनवू शकते म्हटल्यावर हॉटेलमध्ये जायची काहीच गरज नाही आहे. तर एक वेळेस नक्की ट्राय करा. तर त्यासाठी लागणारे इथे मी काही साहित्य घेतलेले आहे. ते साहित्य आपण इथे बघूया. मी काबली चणे घेतलेले होते 1 वाटी आणि पाणी इथे गरम करून घेतलेले आहे. गरम पाण्यामध्ये आपल्याला हे काबली चणे भिजत घालायचे आहे. सकाळी 10ला मी हे छोले भिजत घातलेले आहे. बघू शकता. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला आपले हे छोले इथे भिजून रेडी आहे. बघू शकता एकदम छान असे भिजलेले आहे, टमटम फुललेले आहेत. आपल्याला जसं पाहिजे तसे इथे हे रेडी आहे. चला तर मी भाजीसाठी लागणारं काही साहित्य घेतलेलं आहे. इथे मी पनीरचा मसाला घेतलेला आहे 2 चम्मच आणि 2 कांदे घेतलेले आहे, 2 टोमॅटो, 1 चम्मच खानदेशी मसाला, 2 चम्मच प्रवीण मसाला आणि 3 चम्मच इथे मी धनिया पावडर घेतलेली आहे, 1 चम्मच हळद, 2-2.5 चम्मच लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, 10 ते 15 लसणच्या पाकळ्या, 2 इंच आलं, थोडी कोथिंबीर आणि खोबरं जे आहे मी इथे ते खोबरं गॅसवरती भाजून घेतलेलं आहे आणि 1 वाटी साय आहे. ही साय कशासाठी लागणार आहे तर समोर आपण बघूया. 1 चम्मच जिरा आहे आणि ही कसुरी मेथी आहे, ती सुद्धा आपल्याला भाजीसाठी इथे लागणार आहे. याने काय होतं तर भाजीला भन्नाट अशी चव येते बरं का. 3 काळी मिरी, 3 लवंग, थोडी दालचिनी घेतलेली आहे, 2 तेजपत्ते आणि 2 हिरवी विलायची घेतलेली आहे. चला तर इथे कांदे आणि टोमॅटो इथे आपण कट करून घेऊया. छोले आपल्याला इथं शिजवायचे आहे. त्यासाठी मी कुकरमध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि हे जे काबली चणे आहे ते पाण्यामध्ये ॲड करायचे. त्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे चवीपुरतं, छोल्यांना मीठ लागेल इतकं, आणि त्यामध्ये थोडं तेल टाकायचं आहे आणि कुकरला झाकण लावून 3 शिट्टी इथे आपल्याला घ्यायची आहे. छोले आपले व्यवस्थित तिथे शिजले पाहिजेत. एक कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तेल घ्यायचं, थोडं 3 ते 3.5 उबळे तेल, 3-4 उबळे तेल, थोडं जिरं तडतडू द्यायचं आहे, खडा मसाला टाकायचा आहे, सगळा व्यवस्थित होऊ द्यायचा आहे आणि आपले कट केलेले जे 2 कांदे होते ते कांदे इथे ॲड करायचे आहे. कांदे थोडेसे झाले, त्याचा पाणी थोडंसं हे झालं, मी इथे काजू घ्यायचे विसरले होते, सॉरी, 7 ते 8 काजू घ्यायचे होते. त्याने काय होतं तर आपली जी प्युरी आहे ती एकदम चोपडी होते आणि छान लागते. 8-10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि जे मसाले घेतलेले आहे आपण, सगळे मसाले घेतलेले आहे, ती इथे अर्धे मसाले आपल्याला वापरायचे आहे. सॉरी, इथे मला चटका लागलेला होता म्हणून धनिया पावडर खाली पडली आणि मी ते त्याचप्रमाणे सगळे मसाले ॲड केलेले आहे. चटका लागला त्यामुळे मी स्किप केलं. 2 टोमॅटो जे चिरलेले होते ते टोमॅटो ॲड करायचे, मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे जे टोमॅटो आहे ते व्यवस्थित असं गाळ होऊ द्यायचं आहे. झाकण ठेवून द्यायचं आणि 2 मिनटं इथं टोमॅटो मसाला वगैरे होऊ द्यायचा आहे. बघू शकता टोमॅटो इथे व्यवस्थित असा गाळ झालेला आहे. थोडं मॅश करून घ्यायचं. एकदम घरच्या घरी, घरच्या साहित्यामध्ये हॉटेलसारखी छोले भाजी इथे बनवून रेडी होते. त्यासाठी बाहेर जायची काहीच गरज नाही आहे. बाहेर हॉटेलमध्ये स्वच्छता असते की नाही असते आपल्याला काहीच माहिती राहत नाही. त्यामुळे घरी बनते तर शक्यतोवर घरीच ट्राय करा. हा मसाला इथे बनवून रेडी आहे आणि बघू शकता मसाला मी इथे मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे. एकदम तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा आणि फक्त या मसाल्याची टेस्ट अशी भन्नाट लागते ना, एकच नंबर. आता चला तर भाजीला फोडणी देऊन घ्यायची आहे. मी इथे भरपूर तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 तेजपान, अद्रक लसण मी इथे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं होता. ते अद्रक लसणसुद्धा व्यवस्थित होऊ द्यायचं आहे. त्याला लाल रंग आला की त्यामध्ये आपले उरलेले जे सगळे मसाले होते ते इथे ॲड करायचं आहे. लाल तिखट, धनिया पावडर, प्रवीण मसाला, आणखी खानदेशी मसाला, हे सगळे इथे आपल्याला जो पनीरचा मसाला घेतला तर तो इथे ट्राय करायचा, सध्या ॲड करायचा नाही आहे.
तो नंतर ॲड करायचा आहे. आणि जे वाटण आहे आपलं ते इथे टाकून घ्यायचं आहे. बघू शकता एकदम झणझणीत आणि तर्रीबाज भाजी इथे बनवून रेडी होते. एक वेळेस मी म्हणते म्हणून तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ही भाजी अजिबात म्हणजे असं आहे की कोणालाच आवडणार नाही असं होणारच नाही. मसाला आता इथं झाकण ठेवून बघू शकता मसाल्याला किती छान कलर आलेला आहे. पण हा मसाला पुरेपूर आपला इथे झालेला नाही आहे. व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचे. खाली मसाला लागू द्यायचा नाही आहे. शक्यतोवर हा मसाला मी कमी गॅसवरती लो फ्लेमवरतीच होऊ देत असते. आता बारी आलेली आहे पनीर मसाल्याची. या पनीर मसाल्यामध्ये थोडं दूध ॲड करायचं आणि व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. आणि हा मसाला आता इथे या मसाल्यामध्ये ॲड करायचा आहे. बघू शकता याने काय होतं तर भाजीला वेगळीच अशी टेस्ट येते या मसाल्याने. मी हाच मसाला इथे वापरत असते. तुम्ही छोल्याचा मसाला वापरला तरी चालतो, छोले मसाला. त्यानंतर आता बारी आहे या साईची. ही एक छोटी वाटी साय आहे. ती सायसुद्धा मी या भाजीमध्ये ॲड करणार आहे. बघू शकता तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा आणि मला सांगा याने काय फरक पडतो. आणि ही मी स्वतः वापरलेली ट्रिक आहे. आणि त्यानंतर आपल्याला मसाला होऊ द्यायचा आहे. साय पण मिक्स करायची आणि मसाला होऊ द्यायचा आहे. मसाला होतो तोपर्यंत आपल्याला ही जी कसुरी मेथी आहे ती कसुरी मेथी तव्यावरती थोडी गरम करून घ्यायची आहे. गरम झाली की ती एकदम बारीक होते. बघू शकता छोलेसुद्धा आपली इथे शिजून रेडी आहे. आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तसंच आहे. बघू शकता इथे हम दो हमारे दोसाठी ही भाजी आहे. 4 माणसांना पुरण इतपत. बघू शकता भाजीला छान असा कलर आलेला आहे. आणि आणखी या मसाल्याने पुरेपूर तेल सोडलेलं नाही आहे. त्यामुळे थोडा आणखी 2 मिनटं हा मसाला इथे आपल्याला परत होऊ द्यायचा आहे. झाकण ठेवून देऊ आणि 2 मिनटानंतर त्याला चेक करायचं आहे. बघू शकतात जी साय आपण टाकलेली होती त्या साईमुळे सुद्धा आणि जे आतमध्ये तेल होतं पहिलं आपलं अगोदर ते सुद्धा पुरेपूर इथे वरती आलेलं आहे. मसाला इथे रेडी आहे. त्यामध्ये आता आपल्याला हे जे शिजलेले छोले होते ते आपल्याला इथे ॲड करायचे आहे. काबली चणे जे म्हणतो ते. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी मी इथे गरम करूनच टाकते भाजीमध्ये. त्यामुळे भाजीची टेस्ट बिघडत नाही. थंड्या पाण्याने थोडी भाजीची चव बिघडते असं म्हणतात. त्यामुळं शक्यतोवर मी सहसा माझ्या ज्या भाज्या बनवते त्या भाज्यांमध्ये मी गरम पाणीच करून ॲड करत असते. आणि ही जी कसुरी मेथी आहे ती एकदम बारीक करायची आपल्याला. हाताने चोळून घ्यायची आहे आणि ती इथे या भाजीवरती ॲड करायची आहे. बघू शकता कसुरी मेथीसुद्धा टाकून झालेली आहे. आणि या कसुरी मेथीने काय होतं तर भाजीला अशी भन्नाट वेगळीच चव येते. आणि सोबतच जे भाजीचं तेल आहे तरी जी म्हणतो आपण तेही यायला मदत होते. बघू शकतात भाजीला पुरेपूर अशी तरी आलेली आहे. छोले मसाला बनवून आपला इथे रेडी आहे. अशाच वेगवेगळ्या रेसिपीजसाठी माझ्या स्वरा फुलाणे किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे समोर येणारे व्हिडिओ तुम्हाला बघता येईल. बघू शकता एकदम तर्रीबाज हॉटेलसारखा छोले मसाला आपला इथे बनवून रेडी आहे. आणि सोबतच मी इथे भटुरे घेतलेले आहे. भटुरेसुद्धा टमटम फुललेले आहेत. तर छोले मसाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. भेटूया नवीन रेसिपीसोबत.